नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. वनरक्षक भरती 2023 तर्फा वनरक्षक भरतीचा लेखी परीक्षेचा निकाल लागलाय आणि आता वनरक्षक भरतीला खऱ्या अर्थाने मित्रांनो भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. आणि वनरक्षक भरतीचं जे ग्राउंड आहे इथून मित्रांनो तुमचा 8 ते 9 दिवसानं वनरक्षक भरतीच्या ऑफिशियली वेबसाईटवर वेळापत्रक मित्रांनो त्या ठिकाणी येणार आहे. आणि कागदपत्र तपासणी आणि ग्राउंड तुमचं मित्रांनो हे एकाच वेळेस होणार आहे वनरक्षक भरतीचं. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर वनरक्षक भरतीचा लेखी प्लस ग्राउंड कट ऑफ किती लागणार आहे. 200 पैकी लेखी प्लस ग्राउंडचा कट ऑफ किती लागणार आहे कॅटेगरीनुसार. SC ST OBC WS NT VJ ओपन SBC या सर्व कॅटेगरीचा कट ऑफ किती लागणार आहे. महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांचा याबद्दलच तुम्हाला मेन आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो हा पूर्ण अभ्यासपूर्ण व्हिडिओ आहे. आणि मागचा जो पूर्ण डेटा आहे तो रक्षक भरतीचा 2018च्या भरतीचा सुद्धा तुम्हाला डेटा दाखवणार आहे आणि या 2023च्या भरतीचा सुद्धा मित्रांनो मी तुम्हाला डेटा दाखवणार आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मेन तुम्हाला याबद्दल सांगणार आहे की वनरक्षक भरतीचा लेखी प्लस ग्राउंडचा कट ऑफ किती लागणार आहे फायनल आणि सेफ झोन किती असणार आहे. आणि तुम्हाला मित्रांनो फायनल सिलेक्शन घेण्यासाठी तुम्हाला वनरक्षक भरतीमध्ये 200 पैकी किती मार्क घ्यावे लागणार आहे सर्व कॅटेगरीला याबद्दल सुद्धा तुम्हाला मेन सांगणार आहे. ठीक आहे. आणि यावर्षी वनरक्षक भरतीचा जो कट ऑफ आहे मित्रांनो हा वाढणार आहे. तर त्याचे कारण सुद्धा मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालन खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून वनरक्षक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा वनरक्षक भरतीचा लेखी परीक्षेचा निकाल जे आहे मित्रांनो सध्याच्या कंडिशनला लागलेला आहे आणि लवकरच मित्रांनो तुमचं यामध्ये ग्राउंड सुद्धा होणार आहे. तर तुम्हाला एक सांगून देतो यावर्षी वनरक्षक भरतीचा जो कट ऑफ आहे मित्रांनो फायनल कट ऑफ आहे हा वाढणार आहे. तर त्याचे कारण तुम्हाला सांगून देतो सर्वात आधी. तर जेव्हा 2018 मध्ये वनरक्षक भरती निघाली होती त्यावेळेस मित्रांनो 900 जागांसाठी भरती निघाली होती आणि 2023 मध्ये जी भरती निघाली होती हे निघाली होती मित्रांनो 2000 जागांसाठी. आणि 2018ची जी वनरक्षक भरती आहे ही मित्रांनो महापोर्टलने घेतली होती आणि 2023ची जी परीक्षा आहे हे मित्रांनो TCS कंपनीने घेतली होती. त्याचबरोबर 2018चा जो पेपर होता हा महापोर्टलने घेतला होता आणि एकदम मित्रांनो हार्ड पेपर होता त्यावेळेस. आणि 2023चा जो पेपर हा TCSने घेतला होता आणि पेपर हा सोपा होता. ठीक आहे. 2018 मध्ये पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग होती. त्याचबरोबर 2023 मध्ये नेगेटिव्ह मार्किंग नव्हती पेपरमध्ये. त्याचबरोबर 2018चा जो पेपर होता तर त्यामध्ये जे मित्रांनो 120 मार्काचा पेपर होता आणि 120 प्रश्न परीक्षेला विचारले गेले होते. आणि 2023 मध्ये काय झालं की 120 मार्काचा पेपर होता आणि प्रश्न फक्त 60च प्रश्न परीक्षेला विचारले गेले होते. तर 2018 मध्ये मुलांना टायमिंग सुद्धा कमी होता. तर 2018 मध्ये जो पेपरसाठी टायमिंग होता तो फक्त 90 मिनिटाचा होता आणि 2023 मध्ये जो पेपरसाठी टायमिंग होता तो 120 मिनिटाचा टायमिंग होता. तर यामध्ये काय झालं तर मागच्या भरतीमध्ये टाइम कमी असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपर चांगला सोडवता आला नाही. आणि 2023 मध्ये काय झालं की मुलांना पूर्ण टाइम भेटला होता पेपर सोडवण्यासाठी. बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण टाइम भेटला होता. त्याचबरोबर यामध्ये इंग्रजी ग्रामरचे प्रश्न सोडवण्यासाठी टाइम भेटला होता. त्याचबरोबर GKचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी टाइम भेटला होता. त्याचबरोबर यामध्ये मराठी व्याकरणचे सुद्धा प्रश्न सोडवण्यासाठी मुलांना पूर्ण टाइम भेटला होता. तर 2018च्या भरतीमध्ये मुलांना एवढा टाइम भेटला नव्हता आणि 120 प्रश्न परीक्षेला विचारले होते आणि यावर्षी फक्त 60च प्रश्न परीक्षेला विचारले होते. त्यामुळे मुलांना यामध्ये चांगला टायमिंग भेटला. त्याचबरोबर यामध्ये प्रश्न सुद्धा 60च होते. तर यामुळेच मित्रांनो जास्त कट ऑफ लागण्याचे जास्त चान्सेस आहेत. आणि 2018 मध्ये टोटल मुलांनी जे फॉर्म भरले होते ते जवळपास 6 ते 7 लाख मुलांनी फॉर्म भरले होते आणि 2023 मध्ये 4 ते 4.5 लाख मुलांनी फॉर्म भरले होते वनरक्षक भरतीमध्ये. तर पहा वनरक्षक भरतीचा 2018चा जो कट ऑफ आहे तर जे ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ लागला होता 2018 मध्ये तो लागला होता मित्रांनो 200 पैकी ग्राउंड प्लस लेखीचा जो कट ऑफ आहे पुरुष उमेदवारांचा ओपन कॅटेगरीचा त्यावेळेस लागला होता कट ऑफ त्या 115 ते 123च्या दरम्यान मित्रांनो फायनल कट ऑफ लागला होता 2018चा. आणि कोणकोणत्या जिल्ह्याचा म्हणजे हाय लागला होता आणि कोणकोणत्या जिल्ह्याचा कमी लागला होता. कारण की ज्या जिल्ह्यामध्ये जागा कमी होत्या त्या ठिकाणी मित्रांनो जास्त फॉर्म आले होते त्यामुळे जास्त कट ऑफ लागला होता. आणि ज्या जिल्ह्यामध्ये जास्त जागा होत्या त्या ठिकाणी कमी फॉर्म आले होते त्यामुळे तिथं कट ऑफ मित्रांनो कमी लागला होता. ठीक आहे. आणि महिला उमेदवारांचा यापेक्षा 8-10 मार्कांनी कमी लागला होता ओपन कॅटेगरीचा. आणि जे OBC कॅटेगरी आहे त्याचबरोबर NT झालं VJ झालं SBC झालं EWS झालं तर या कॅटेगरीचा जो कट ऑफ 2018चा जो कट ऑफ लागला होता तो लागला होता 110 ते 118च्या दरम्यान लागला होता. आणि महिला उमेदवारांचा यापेक्षा 8-10 मार्कांनी कमी लागला होता.
त्याचबरोबर SC ST कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे 2018चा, तर पुरुष उमेदवारांचा जो SC ST कॅटेगरीचा कट ऑफ लागला होता तर तो लागला होता 200 पैकी या ठिकाणी 110 ते 115च्या दरम्यान लागला होता। आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये जागा कमी होत्या आणि त्या ठिकाणी जास्त फॉर्म आले होते त्यामुळे तिथं हा जास्त कट ऑफ लागला होता। आणि ज्या जिल्ह्यामध्ये जास्त जागा होत्या त्या ठिकाणी कमी फॉर्म आले त्या ठिकाणी मित्रांनो कट ऑफ हा कमी लागला होता। ठीक आहे, तर एवढा लागला होता 2018 मध्ये SC ST कॅटेगरी। यावर्षी मित्रांनो वनरक्षक भरतीचा कट ऑफ हा जास्त जाणार आहे, कारण की मी तुम्हाला या अगोदर मागच्या भरतीचा डेटा दाखवला आणि 2023च्या भरतीचा डेटा दाखवला। तर वनरक्षक भरतीचा आता कट ऑफ किती लागणार आहे SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC या सर्व कॅटेगरीचा महिला आणि पुरुष उमेदवारांचा 2023चा कट ऑफ। यावर्षी वनरक्षक भरतीचा जो लेखी प्लस ग्राउंडचा कट ऑफ लागणार आहे 200 पैकी, तर ओपन कॅटेगरीचा कट ऑफ लागणार आहे 150 ते 160च्या दरम्यान लागणार आहे पुरुष उमेदवारांसाठी। ठीक आहे, लेखी प्लस ग्राउंडचा। आणि महिला उमेदवार जर ओपन कॅटेगरीचे असाल तर महिला उमेदवारांचा जो कट ऑफ लागणार हा 140 पर्यंत लागणार आहे यावर्षी, तर एवढा सेफ झोन असणार आहे। त्याचबरोबर तुम्ही जर OBC झालं, EWS झालं, NT झालं, VJ झालं, SBC झालं या कॅटेगरीमधून येत असाल तर या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे पुरुष उमेदवारांचा 140 ते 150च्या दरम्यान लागणार आहे। आणि महिला उमेदवार जर असाल तर महिला उमेदवारांचा 130 पर्यंत लागून जाणार आहे। त्याचबरोबर जे SC कॅटेगरी आहे तर SC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तर यावर्षी 200 पैकी SC कॅटेगरीचा जो कट ऑफ लागणार आहे तो लागणार आहे 130 ते 140च्या दरम्यान लागणार आहे पुरुष उमेदवारांचा। ठीक आहे, आणि तुम्ही जर महिला उमेदवार जर असाल तर यामध्ये महिला उमेदवारांचा 120 पर्यंत होऊन जाणार आहे सिलेक्शन SC कॅटेगरीच्या। ST कॅटेगरीचा जो कट ऑफ लागणार आहे हा 200 पैकी वनरक्षक भरतीचा ST कॅटेगरीचा लेखी प्लस ग्राउंडचा जो कट ऑफ लागणार आहे तो सर्वात कमी लागणार आहे 120 ते 130च्या दरम्यान लागणार आहे पुरुष उमेदवारांचा। आणि तुम्ही जर महिला उमेदवार जर असाल तर महिला उमेदवारांचा या ठिकाणी 110 पर्यंत सुद्धा लागू शकतो। तर एवढाच कट ऑफ 2023 मध्ये लागणार आहे SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC या सर्व कॅटेगरीचा महिला आणि पुरुष उमेदवारांचा, तर एवढाच कट ऑफ लागू शकते। हा मित्रांनो आपला अंदाजी कट ऑफ आहे। ठीक आहे, तर हा अभ्यासपूर्ण व्हिडिओ होता। तर यावेळेस मित्रांनो कट ऑफ वाढणार आहे। ठीक आहे, तर मी तुम्हाला या अगोदर सुद्धा वनरक्षक भरतीचा डेटा दाखवलेला आहे। ठीक आहे, स्टार्टिंगलाच तर 2018ची जी भरती होती तर 2018च्या भरतीमध्ये ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे सगळ्यात हाय लागला होता आणि ST कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा सर्वात कमी लागला होता। तर यावर्षी सुद्धा तसं होणार आहे। 2023 मध्ये ओपन कॅटेगरीचा जास्त कट ऑफ लागणार आहे आणि ST कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे सर्वात कमी लागणार आहे। ठीक आहे, आणि वनरक्षक भरतीमध्ये मी जो तुम्हाला हा कट ऑफ सांगितला आहे तर यापेक्षा मित्रांनो कमी सुद्धा लागू शकते 5 मार्कांनी किंवा 5 मार्कांनी जास्त सुद्धा लागू शकते। तर हा आपला मित्रांनो वैयक्तिक अंदाज आहे माझावाला हा, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर वनरक्षक भरतीचा लेखी परीक्षा आणि ग्राउंडचा कट ऑफ किती लागणार आहे याबद्दल व्हिडिओ बनवा। म्हणून मित्रांनो मी तुम्हाला एकदा आणखी सांगितलं जेणेकरून आपल्याला अंदाज लागला असेल की आपल्याला ग्राउंडमध्ये किती मार्क घ्यावं लागणार। मला जर मित्रांनो लेखी परीक्षेमध्ये कमी मार्क असेल वनरक्षक भरतीमध्ये तर डिमोटिवेट होऊ नका, तर प्रॅक्टिस चालू ठेवा। ठीक आहे, जरी तुम्हाला असं वाटत असेल की मला 60 मार्क आहे बा, मला 70 मार्क आहे आणि माझ्या मित्राला या ठिकाणी 100 प्लस मार्क आहे, तर डिमोटिवेट होऊ नका। कदाचित मित्रांनो आपल्या मित्राचा ग्राउंड वीक असू शकते आणि आपल्या मित्राला जर समजा मित्रांनो ग्राउंडमध्ये 0 किंवा 10-20 मार्क पडले तर त्याचा जो स्कोअर आहे फक्त मित्रांनो 120 पर्यंतच बनणार आहे 200 पैकी। आणि तुम्ही जर लेखी परीक्षेमध्ये कदाचित 60 मार्क घेतले आणि तुमचं जर ग्राउंड चांगलं असलं आणि तुम्ही जर ग्राउंडमध्ये पैकीच्या पैकी घेतले 80 तर डायरेक्ट तुमचा मित्रांनो 200 पैकी 140 एवढा स्कोअर बनत आणि तुमचं मित्रांनो त्या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते। तर डिमोटिवेट होऊ नका। ठीक आहे, तर प्रॅक्टिस चालू ठेवा। लवकरच मित्रांनो वनरक्षक भरतीचे ग्राउंड सुद्धा चालू होणार आहे। ठीक आहे, तर आतापासून चांगली तयारी चालू ठेवा। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। वनरक्षक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। तर ही होती वनरक्षक भरतीबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।